नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व चालक या दोन पदांचे एक्झाम सेंटर, विद्यार्थ्याचं नाव, त्याचा सीट नंबर याची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर ते एक्झाम सेंटर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तुमची एक्झाम कुठे आहे ते कसं चेक करायचं, ती सगळी माहिती आपण पाहूयात. हॉल तिकीट अजून आले नाहीत, पण हॉल तिकीट कोणत्या तारखेला येणार आहे, किती वाजता येणार आहे त्या तारखेला, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लक्षात ठेवा, फक्त लिपिक आणि चालकचेच एक्झाम सेंटर, त्याच्या याद्या आणि विद्यार्थ्यांची नावं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत, कोणत्या विद्यार्थ्याची परीक्षा कोणत्या सेंटरला आहे. परंतु शिपाई पदाचे एक्झाम सेंटरच्या संदर्भात माहिती त्यांनी अजून वेबसाईटवर अपलोड केलेली नाही. ती अपलोड झाली की लगेच त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये पिऊनचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 180 पेक्षा जास्त पेपर सरावासाठी दिलेले आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज येतील याची खात्री आहे आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्ये हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, ही जी हायकोर्ट बॉम्बेची वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला VAJ अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिलेली आहे पहा. तर तिथे गेल्यानंतर रिक्रुटमेंटमध्ये जायचं आहे आणि मग रिक्रुटमेंट नोटीस त्याच्या खाली फक्त सुरुवातीला हे क्लर्कचं पाहूयात आपण. क्लर्क पदाचं पहा, या ठिकाणी त्यांनी सर्वात खाली याद्या दिलेल्या आहेत. नोटीस रिगार्डिंग एक्झामिनेशन सेंटर्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का, आता समजा मुंबई आहे, नावं दिलेत, ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा आहे त्या जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत. आता तुम्ही चेक कसं करायचं माहिती आहे की समजा तुम्ही मूळचे पुणे जिल्ह्याचे आहात, फॉर्म कुठे भरलेला असू द्या, तुम्ही पुणे जिल्ह्याचे आहात, तर सुरुवातीला तुम्ही पुणे जिल्ह्याच्या याच्यावर टच करायचं. आता समजा आपण उदाहरण पाहूयात, हा एक विद्यार्थी मुंबईचा आहे, तर त्यांनी काय करायचं, मुंबईवर टच करायचं. तिथं टच केलं की या ठिकाणी पहा असे विद्यार्थ्यांचं इथे हे येतं पहा, शीट नंबर, रजिस्ट्रेशन ID, विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर कुठं त्यांनी फॉर्म भरलेला आहे अशी त्याची माहिती येते. म्हणजे तुमची परीक्षा नेमकी कोणत्या जिल्ह्यात हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही ज्या जिल्ह्याचे मूळचे आहात तिथं जर तुमचं त्या जिल्ह्यात जर तुमचं नाव नसेल तर मग तुमचे आजूबाजूचे जिल्हे पहा किंवा तुम्ही जिथे फॉर्म भरलेला आहे, आता समजा मुंबईसाठी फॉर्म भरले असेल तर तिथलं चेक करा किंवा औरंगाबादला भरलेला असेल तर तिथलं चेक करा. असं तुम्हाला आता ते चेक करावं लागेल आणि जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही, तो हॉल तिकीटवर तर स्पेसिफिक माहिती असेलच, पण हॉल तिकीट कधी येणार आहेत माहिती आहे का, तर हॉल तिकीट येणार आहेत 21 एप्रिलला सकाळी 11 वाजल्यापासून हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात होणार आहे. मग तोपर्यंत तुमची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे एवढंच तुम्हाला कळेल आणि तुमचा सीट नंबर कोणता आहे ते कळेल. आणि ते कसं पाहायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की समजा आता अकोला आहे, अकोल्यावर टच केलं की अकोल्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत त्या विद्यार्थ्यांची नावांची यादीच दिलेली आहे. मग त्या यादीमध्ये तुमचं नाव असलं की समजायचं तुम्ही अकोल्याच्या सेंटरला परीक्षा आहे, पण अकोल्यामध्ये कोणत्या शाळेमध्ये तुमची परीक्षा आहे त्याची माहिती हॉल तिकीटवर येणार आहे. लक्षात आले? आणि ही माहिती फक्त लिपिक आणि चालक अशा दोन पदांचीच त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ही सेंटर पहा जवळपास सगळे जिल्हे कव्हर केलेत, म्हणजे मुंबई, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि ठाणे, परभणी, पुणे, रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ओरस, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, म्हणजे जवळपास सगळेच त्यांनी जिल्ह्यांमध्ये सेंटर दिलेले आहेत. हे झालं लिपिकचं. तसंच कार आणि ड्रायव्हर म्हणजे चालक पदासाठी जर अर्ज केला असेल तर त्यांचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. समजा तुम्ही बीडचे आहात तर बीडवर टच करा आणि तिथे तुमचं नाव पहा, सेंटर कुठं आलेलं आहे ते, आणि बीडमध्ये नसेल तर मग फॉर्म जिथं भरलेला आहे तिथं पहा, नाही तर मग तुमच्या बीडच्या आजूबाजूचे जिल्हे पहा. तर अशा पद्धतीनं तुमची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे आणि तुमचा सीट नंबर काय आहे याची माहिती किंवा त्याच्या याद्या त्यांनी जिल्ह्यानुसार प्रसिद्ध केलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न पिऊनचा, म्हणजे हे कुठ टर्म पिऊन नाही आपला, खाली आहे पिऊन, फराश म्हणून जे आहे ना ते आहे आपलं.
तर त्याचं पाहूयात आपण. त्याची यादी आलेल्या नाहीत बरं का, मी तुम्हाला दाखवतो वेबसाईटवरच. लायब्ररियन पण नाही आहे आपलं. हे पण नाही आहे आपलं पद. हां, इथे हे पद आहे. कोणतं? पिऊन, हमाल, फराश. तर यांच्या अजून त्यांनी एक्झाम सेंटर दिली. हे पहा, कुठे याच्यामध्ये अपडेट नाहीये. तर पिऊन पदाचं त्यांनी दिलेलं नाहीये. फक्त लिपिक आणि चालक या 2 पदांचंच एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. तर पिऊनचे आल्यानंतर त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. तर तुमच्या लक्षात आले कसं तुमचं एक्झाम सेंटर चेक करायचं ते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी, आणि हॉल तिकीट कधी येणार आहे? 21 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजल्यापासून हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.